सलग 5 दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात। सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत बसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होत असतो। मेळघाटातील होळीस पूर्वसंध्येपासूनच या सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। रोजगाराची भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो। पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते। एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही, वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविली जाते। पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात। मेळघाटात आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक असून याचा समावेश आहे। सर्वाधिक समाज मेळघाटात वास्तव्यात आहे। आदिवासींचा होळी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। जवळजवळ आठवडाभर होळी साजरी केली जाते। नवीन वस्त्र परिधान करून ढोल व बासरीच्या तालावर आदिवासी महिला व बांधव नृत्य करत असतात। तर या ठिकाणी फगवा मागण्याची परंपरा आहे। या दरम्यान फगवा मागण्यासाठी गावबंदी केली जाते। शहरी माणसाला फगवा मागितला जातो। होळी संपूर्ण पेटवल्यानंतर आदिवासी बांधव मुठवा देवाजवळ एकत्र जमतात। मुख्य मार्गावर आडवा दोर धरून स्त्रिया पुरुषांना अडवून फगवा मागतात। फगवा मिळवल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत। याही वेळी स्त्री पुरुष विशिष्ट प्रकारचे गीत गात नृत्य करत असतात। याला होरियार नृत्य असे म्हणतात। त्यानंतर पुरुष मंडळी एका भांड्यात पैसे टाकतात, यालाच फगवा असे म्हणतात। त्यानंतर पुरुषांना जाण्यासाठी रस्ता दिला जातो। गावपाटलांच्या भेटीला हे सर्व लोक जातात। भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर आदिवासी बांधव नृत्य करत असतात। होळी आदिवासींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो। आदिवासी बांधव वर्षभरात विविध सण उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपरिक महत्त्वाचा सण आहे। कामधंद्यासाठी स्थलांतर केलेली मंडळी या सणानिमित्त आपापल्या गावी परत येतात। होळी सणाची तयारी खूप दिवस अगोदरपासून सुरू केली असते। आदिवासी बांधव होळीनिमित्त नवीन कपडे, दागदागिने, विशेष करून चांदीची खरेदी करतात। घरांची साफसफाई करून सजविली जातात। नृत्य करण्यासाठी आवश्यक ढोल, तासे, टिमकी, बासरी इत्यादी साहित्यांची डागडुगी करतात। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।